दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आपल्या अरे बाबा, केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विसरले, तुमच्या आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूम मध्ये शिरला, कुठल्या रूम मधनं बाहेर निघाला. हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून लईच बिघडलाय घडी. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगबत आता मी विचारतो काय सांगतो. अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ, पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ. अरे बाबा, मला पुढे जायचं राव असं मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्याने खाणल घरी. बर ठीक आहे, ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्याकडे मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. आता बघा, ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर 2 अपत्यावर थांबतायत, तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलाय. पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला, आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळं झालं तर आईबापाचा दोष नाही, मग 3 झाली. मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलिव्हरी असा शब्द घाला, जर तिळं झालं तर त्याचा कुणाचा दोष नाही. त्याच्यामुळे पहिलं आणि तिळं 4, पण ती सेकंड डिलिव्हरी आहे. आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथंच थांबायचं. पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होतं. आज तर बाबा लय खुश झालाय, नातवंड झालंय. पेढे काय आणले नाही, नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला. अरे पेढा दे पेढा दे.